हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवते सुकी शेवग्याची शेंग. एकदम सुकी पण नाही, अशी लफतबी अशी. तर शेंगा कट करून घेतलेत आणि पाणी टाकून त्याच्यामध्ये मीठ टाकून शेंगा शिजायला ठेवलेत एका साईडला. दुसऱ्या कढईमध्ये तेल तापवलं. त्याच्यामध्ये एक कांदा छोटासा चिरून मस्त भाजून घेते. तर कांदा लाल होईपर्यंत भाजायचा. त्याच्यानंतर एक छोटा टोमॅटो कट करून टाकला त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकलं. तर मीठ टाकल्यानंतर टोमॅटो लगेच आपलं शिजलं जातं. त्याच्यामुळे मीठ टाकून टोमॅटो 2 मिनटं चांगलं शिजून दिलं. त्याच्यानंतर थोडासा मसाला ॲड केला, जो लसूण खोबरं कोथिंबीर याचा. तर थोडासा टाकला. 2 मिनटं तो पण चांगला परतून घेतला. त्याच्यानंतर थोडीशी हळद, थोडीशी मिरची पावडर आणि थोडीशी चटणी टाकली. तर धनेपूड असेल तर धनेपूड पण तुम्ही टाकू शकता. ते चांगले मिक्स करून घेतलं आणि ज्या आपण शेवग्याच्या शेंगा टाकल्या होत्या त्या त्याच्यामध्ये टाकल्या. तर तुम्हाला जसं हवं आहे तसं टाकायचं. थोडासा कूट टाकायचा शेंगदाण्याचा. तर मस्त आपली शेवग्याची शेंग बघा तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.